मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून जेव्हा पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल. वेलकम टू आचार्य डिजिटल. मी आहे ओजस सर आणि मी तुम्हाला शिकवणार आहे कम्प्युटर सायन्स. दॅट्स राईट, 11th स्टँडर्डसाठी मी तुम्हाला कम्प्युटर सायन्स शिकवणार आहे. आता मॅक्सिमम लोकांना प्रश्न पडला असेल की ही गोष्ट आपण का शिकावी. आपलं नॉर्मली फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तर चालू आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा तुमच्या सिलेबसचा पोर्शन आहे आणि भरपूर जणांना PCM घेतल्यानंतर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करायची असते आणि त्यावेळेस आपला जो 11th आणि 12th मध्ये शिकवण्यात जाणारा कम्प्युटर सायन्स आहे ते खूप जास्त फाउंडेशनल आहे. म्हणजे त्याच्या बेसिसवर तुम्ही पुढे खूप साऱ्या गोष्टी शिकणार आहात. त्यामुळे ह्या गोष्टीसाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की एक व्यवस्थित तुम्ही 200 पानांची वही बनवायची आहे, ज्याच्यात तुम्ही 11th कम्प्युटर सायन्स पार्ट 1, कम्प्युटर सायन्स पार्ट 2, त्यानंतर त्याच वहीत 12th कम्प्युटर सायन्स पार्ट 1 आणि 12th कम्प्युटर सायन्स पार्ट 2 शिकणार आहात. 11th मध्ये जे काही शिकवलं जातं ते खूप जास्त फाउंडेशनल असणार आहे आणि त्याच्याच बेसिसवर तुमचा जो 12thचा सिलेबस असेल ते येणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बोर्डात म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डात 200 मार्कासाठी हे कम्प्युटर सायन्स येतं आणि ते 200 मार्क आपल्यासाठी खूप जास्त स्कोरिंग असतात आणि खूप जास्त महत्त्वाचे असतात. कारण की आपल्याला 75% कट ऑफ पण क्लिअर करायचा असतो. तर कम्प्युटर सायन्स हा विषय, हा इलेक्टिव्ह तुम्हाला खूप जास्त मदत करतो. तर ज्यांचं कम्प्युटर सायन्स आहे, वेलकम टू आवर क्लास. आपण खूप जास्त एक फन वेनी, खूप जास्त मजेशीर वेनी, जितकं जास्त होऊ शकेल प्रॉब्लेम प्रॅक्टिस करून, जितकं जास्त असेल प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेऊन आपण हा विषय शिकण्याचा प्रयत्न करू. हा विषय असा आहे मित्रांनो की आपण थेअरी सारखं याला शिकू शकत नाही. त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिकल आणि प्रॅक्टिस या दोन्ही गोष्टी लागतील. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की जर का पॉसिबल होत असेल तर तुमच्या आसपास कोणता कम्प्युटर असेल तर ते कम्प्युटरची मदत घ्या, ते घेऊन बसा. सुरुवातीच्या चॅप्टर्सला आपल्याला लागणार नाही, पण जेव्हा प्रोग्रामिंगचे चॅप्टर्स येतील तेव्हा आपल्याला मात्र कम्प्युटरची मदत लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट मी पुन्हा पुन्हा म्हणेल की वही आणि पेन घेऊन बसा, व्यवस्थित नोट्स काढा आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करा. कारण की आपल्याला ही प्रॅक्टिस त्या पेपरमध्ये लिहून यायची आहे, बोर्डाच्या पेपरमध्ये लिहून यायची आहे. आपल्याला वेगळे कम्प्युटर प्रोग्राम्स हे त्या पेपरमध्ये लिहून यायचे. तर जर का ही लिहिण्याची प्रॅक्टिस आपली नाही होऊ शकली तर आपल्याला नंतर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. 12th मध्ये थोडंसं ॲडजस्ट व्हायला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यासाठी आत्तापासून आपण थोडीशी प्रॅक्टिस करूया, थोडेसे एफर्ट्स टाकूया. सो वेलकम टू कम्प्युटर सायन्स. हा आपला 11th CS पेपर पॅटर्न आहे. आता कम्प्युटर सायन्सचे 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा मेनली सॉफ्टवेअर बेस्ड असतो, म्हणजे तुम्हाला प्रोग्रामिंग शिकवले जाईल त्याच्यात. त्याच्यानंतर कम्प्युटरचं सॉफ्टवेअर कसं वर्क करतं, त्याच्या भरपूर गोष्टी शिकवल्या जातील. त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये काय-काय गोष्टी होत असतात आणि त्याला काय-काय सायन्स नेसेसरी आहे, हे सगळं सांगितलं जाईल. तर हा तुमचा पेपर पॅटर्न असणार आहे. तुम्ही जसं बघू शकता पुष्कळ सोपा पेपर पॅटर्न आहे. पहिल्यांदा MCQ येतील आहे, शॉर्ट आन्सर्स येतील आहे, आन्सर इन शॉर्ट. आता हे जे शॉर्ट आन्सर्स वगैरे येतात याच्यात मेनली तुम्हाला डेफिनेशन्स विचारले जाऊ शकतात, की ह्या टर्मचं मीनिंग काय, त्या टर्मचं मीनिंग काय. आता कम्प्युटर सायन्स जर का म्हटलं तर तुम्ही भरपूरदा अशा वर्ड्स ऐकले असतील की प्रोग्रामिंग लँग्वेज आहे किंवा C++, जावा, पायथन, असे भरपूर सारे तुम्ही नावं ऐकली असतील. तर ह्या सगळ्या नावांमध्ये ऍक्च्युली हे काय वेगळ्या लँग्वेजेस आहे. जशी आपली इंग्लिश लँग्वेज, स्पॅनिश, फ्रेंच, हिंदी, मराठी, भोजपुरी ह्या सगळ्या लँग्वेजेस आहेत. तशीच कम्प्युटरची पण एक वेगळी लँग्वेज असते आणि त्या कम्प्युटरच्या वेगळ्या लँग्वेजेस आपल्याला शिकाव्या लागतात. का? तर त्या कम्प्युटरशी कम्युनिकेट करायसाठी. तर ह्या सगळ्या वेगळ्या लँग्वेजेस आपण जेव्हा शिकत असतो, त्याच्यात भरपूर टर्मिनॉलॉजीज येतात. खूप साऱ्या टर्मिनॉलॉजीज येतात आणि त्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला समजायला पाहिजेत आणि त्यांचे आपल्याला डेफिनेशन्स लिहिता आले पाहिजे. हे तुम्हाला बोर्डाच्या याच्यात एक्स्पेक्टेड आहे. त्यानंतर आन्सर इन शॉर्ट्स येईल, आन्सर द फॉलोइंग, आन्सर इन डिटेल. आता इकडे तुम्हाला थोडेसे प्रोसेसेस असतात, जे प्रोग्रामिंग प्रोसेस असतात, की कशानंतर काय होतं, काय लॉजिक असतं, त्याच्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये काय प्रोग्राम्स रन होतात, त्यांचे काय अल्गोरिदम्स असतात. अशा गोष्टी तुम्हाला इकडे विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर हे जे लाँग आन्सर्स असतात आणि हे थेरी बेस्ड डिटेल क्वेश्चन, आन्सर इन शॉर्ट. तर ह्या गोष्टी तुम्हाला थेरी पाठ करून होणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला इतकी थेरीचा पोर्शन होता आणि हा जो क्वेश्चन 5 आहे, राईट अ CS कोड फॉर द फॉलोइंग, हा कम्प्लिटली प्रॅक्टिकल पार्ट आहे आणि तुम्ही बघत असाल की हा 10 मार्कांसाठी विचारला जातो.
सो हा जो 10 मार्कांचा इम्पॉर्टंट पार्ट आहे, ह्या इम्पॉर्टंट पार्टसाठी तुम्हाला आत्तापासून मेहनत घेणे आहे. कारण की तुम्ही जर का विचार करा की मी 10 दिवसात म्हटलं की मी 10 दिवसात स्पॅनिश लँग्वेज शिकेल आणि त्याचा मास्टर होऊन जाईल. असं पॉसिबल आहे का? एक्झॅक्टली नाही. असं पॉसिबल नाही आहे. तर त्यासाठीच आपल्याला ही जी कॉम्प्युटरची जी काही लँग्वेज आहे, ती शिकायसाठी आपल्याला ग्रॅज्युअली थोडा-थोडा एफर्ट टाकावा लागेल. तर थोडासा एफर्ट आपण 11th मध्ये टाकूया आणि मग थोडासा उरलेला सगळा एफर्ट आपण 12th मध्ये टाकूया आणि ह्यातला मास्टर करूया. ठीक आहे. तर हा सो फार तुमचा पेपर 1 चा पॅटर्न झालाय. CS 11 चा आणि 12 चा पेपर पॅटर्न अगदी सेम असतो, काही फरक नसतो. तर वाटल्यास एकदा हे बघून घ्या. हा पेपर 1 चा पॅटर्न असणार आहे आणि हा पेपर 2 चा पॅटर्न असणार आहे. सगळं ऑलमोस्ट सिमिलर आहे. फक्त इकडे शेवटचं बघा. राईट अन असेंब्ली लेवल कोड फॉर द फॉलोइंग. आता हा जो तुमचा पेपर 2 असतो, या पेपर 2 मध्ये तुम्हाला हार्डवेअर शिकवल्या जातात. आता हार्डवेअर म्हणजे एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही कधी बघितली आहे, पण ती मायक्रो लेवलवर तुम्ही बघितली नाही. त्याच्यात मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर अशा सगळ्या गोष्टी येतात. जे तुम्ही ऐकता की माझ्या मोबाईलमध्ये ड्रॅगन प्रोसेसर आहे. कोणाच्या लॅपटॉपमध्ये किंवा पीसीमध्ये इंटेल कोर i5 13th जनरेशन प्रोसेसर आहे. तर ह्या सगळ्या AMD Ryzenचं प्रोसेसर आहे. तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आपण ऐकतो, तर ह्याची सगळ्यात सुरुवात कुठनं झाली होती? एकदम बेसिक लेव्हलचं एक प्रोसेसर तुम्हाला 12thच्या सिलेबसमध्ये आहे आणि त्या प्रोसेसरला चालवायला तुम्हाला डायरेक्ट कोड नाही लिहिता येत, तर असेंब्ली लेव्हल प्रोग्रामिंग करावी लागते. अशी प्रोग्रामिंग जी त्या प्रोसेसरला समजेल. तर ती पण आपल्याला शिकायची आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी हळू शिकूच. बट त्याचे कोड्स तुम्हाला पेपरला लिहिणं अपेक्षित आहे. तर ही गोष्ट पण तुम्हाला थोडी शिकावं लागेल आणि ती अचानक जमणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला बेसिक्स शिकावे लागतील आणि त्या बेसिक्ससाठीच आपण आज पहिला चॅप्टर चालू करणार आहे 11th CS पण त्याच्या आधी तुम्हाला एक सांगून देतो, हे आपलं 11th कॉम्प्युटर सायन्सचं ऑफिशियल बुक आहे. आपण हे बुक फॉलो करणार आहे. अजून 2-3 बुक येतात मार्केटमध्ये. लोकं काही-काही वेगळे-वेगळे फॉलो करतात, बट आपण हे फॉलो करणार आहे. मोस्टली सगळे लोकं हे बुक फॉलो करतात. त्यामुळे मी असं अपेक्षा करतो, की तुम्ही सगळ्यांनी जाऊन हे बुक विकत घेऊन घ्या. अगदी सिंपल असतं आणि खूप हँडी असतं. हे खूप कामी येणार आहे आणि फक्त 11th मध्ये नाही, तर 12th मध्ये पण हे बुक थोडंसं कामी येणार आहे तुम्हाला. ऑलराईट. तर आपण आता चालू करू आपला पहिला चॅप्टर दॅट इज नंबर सिस्टम्स. आता तुम्ही म्हणाल की सर आम्ही नंबर सिस्टम्स तर शिकलोय. आम्हाला माहितीये काय काय नॅचरल नंबर, होल नंबर, रॅशनल नंबर, इररॅशनल नंबर, त्याच्यानंतर रिअल नंबर्स आणि मग नॉन रिअल नंबर्स किंवा इमॅजिनरी नंबर्स. ही सगळी नंबर थिअरी अँड नंबर सिस्टम्स तुम्हाला माहितीये. बट याच्यात आता हे सगळे जे नंबर्स तुम्हाला शिकवले जातात, त्याच्या सोडून पण काही अजून नंबर सिस्टम्स आहे, जे तुमच्या सिलेबसच्या रिलेव्हंट नव्हतात, म्हणून तुम्हाला शिकवल्या गेलं नव्हतं. बट आता हे तुमच्या सिलेबसच्या थोडंसं रिलेव्हंट होणार आहे. हे ज्या नंबर सिस्टम्स आपण शिकणार आहोत. काही नाही, हे बेसिकली ॲप्लिकेशन ऑफ मॅथ्सच आहे. शेवटी कम्प्युटर सायन्स हे इंजिनिअरिंग आहे आणि इंजिनिअरिंग काय ॲप्लिकेशन ऑफ मॅथ्स असतं. तर काही नाही, याच्यात आपण थोडंसं मॅथ्स शिकणार आहे. तर नंबर सिस्टम्स आपल्या सिलेबसमध्ये कोणत्या आहे? तर डेसिमल नंबर सिस्टम. ही नंबर सिस्टम आपण मेनली सगळ्यांनी बघितली आहे. जे आपले काउंटिंग नंबर्स आहे, नॅचरल नंबर्स किंवा रिअल नंबर्स, आजपर्यंत तुम्ही जेवढेही नंबर शिकले असाल, इमॅजिनरी नंबर सोडून ऑफकोर्स, जेवढेही नंबर इमॅजिनरी नंबर सोडून शिकले असाल, तेवढे सगळे या डेसिमल नंबर सिस्टम मध्ये येतात. आता डेसिमलचा अर्थ काय, याला थोडंसं ब्रेक केलं तर डेसी म्हणजे 10 आणि मल म्हणजे नंबर्स किंवा सिम्बल्स. तर 10 सिम्बल्स 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर ह्या 10 सिम्बॉल्सला घेऊन आपण जे नंबर सिस्टम बनवली आहे त्याला डेसिमल नंबर सिस्टम म्हणतात. तर ही डेसिमल नंबर सिस्टम आहे. तर आता याचा आपण एक्झाम्पल बघूयात, की आपला जसा कोणताही नंबर झाला, 9482 लिहिलंय इकडे सपोज, किंवा आपलं 2487, काही पण एक नंबर जो आपण घेतो, 4 डिजिट, 5 डिजिट, 10 डिजिट, जो काही आपण नंबर आजपर्यंत नॅचरली लिहत आलो आहे, तो सगळा कशा येतो? डेसिमल मध्ये येतो. अच्छा, पण कम्प्युटरला किंवा कोणी प्रोग्रामिंग लिहिताय त्याला कसं कळावं की हा डेसिमल मध्ये लिहिलाय मी नंबर? तर आपण ना असा नंबर लिहिल्यानंतर ब्रॅकेट लिहितो आणि जसं H2O मध्ये सबस्क्रिप्ट मध्ये लिहितो ना 2 खाली थोडंसं, तर तसं हे खाली 10 लिहितो आपण. तर ह्या 10 नी काय कळतं की हा 10 म्हणजे 10 डिजिट्सनी किंवा 10 सिम्बॉल्सनी बनवलेला नंबर आहे. म्हणजेच हा कोणता? डेसिमल नंबर आहे. तसंच पुढे हा आहे बायनरी नंबर. आता बायनरी म्हणजे तुम्हाला मेनली माहित असेल, बायनरीचा अर्थ काय? बायनरी म्हणजे 2.
तर 0 आणि 1 याच्या मदतीने बनवलेले जेवढेही नंबर्स असतात त्याला बायनरी म्हणतात. तर सेम लॉजिकने इकडे ब्रॅकेटच्या खाली काय येणार, 2 येणार, कारण की मी 2 कॅरेक्टर्सच्या मदतीने किंवा 2 सिम्बॉल्सच्या मदतीने मी हे नंबर्स बनवलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर इकडे हाय काय, ऑक्टल नंबर्स. आता ऑक्टल वरनं तुम्हाला ऑक्टा आठवत असेल, ऑक्टागॉन. ऑक्टागॉनला किती साइड्स असतात, 8. तर एक्झॅक्टली ह्याला 8 कॅरेक्टर्सच्या मदतीने बनवला असेल तर तो कोणता असतो, ऑक्टल नंबर असतो. ठीक आहे. एवढं मॅथ्स समजलं. आता सगळ्यांचं मॅथ्सशी वाकडं कधी होतं, जेव्हा त्याच्यात अल्फाबेट्स यायला लागतात. आणि एक्झॅक्टली या अख्ख्या चॅप्टरची सगळ्यात अवघड गोष्ट म्हटली तरी आहे ही हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. याच्यात यायला लागतील अल्फाबेट्स. तर याच्यात काय केलं आहे, नंबर्स रिप्रेझेंट केले, बट किती कॅरेक्टर्सच्या मदतीने केले किंवा किती सिम्बॉल्स, तर इकडे तुम्ही बघू शकता 16 सिम्बॉल्स वापरले. किती, 16 सिम्बॉल्स. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 0 आणि याच्यानंतर अजून काहीतरी अल्फाबेट्स वापरून असे टोटल 16 कॅरेक्टर्सचा एक सेट बनवला आहे. आणि त्या 16 कॅरेक्टर्सच्या मदतीने आपण नंबर्स रिप्रेझेंट करतो. कोणत्या, हेक्साडेसिमल नंबर सिस्टम मध्ये. तर ह्या 4 नंबर सिस्टम आपण ह्या चॅप्टर मध्ये शिकणार आहे. एका नंबर सिस्टमच्या नंबरची व्हॅल्यू दुसऱ्या नंबर सिस्टम मध्ये किती असेल हे बघणार आहे आणि त्यांचे कन्व्हर्जन्स बघणार आहे आपसात. त्यानंतर ते आपसात ऍड कसे होतात, सबस्ट्रॅक्ट कसे होतात, त्यांचं बेसिक मॅथमॅटिक्स कसं आहे ते सगळं आपण बघणार आहात. पण आता तुम्ही म्हणाल या सगळ्याचा यूज काय, डेसिमलचा तर यूज माहिती, आपण लहानपणीपासून शिकत आलोय की डेसिमल मध्ये आपण काउंट करतो आणि डेसिमल आपलं पूर्ण लाईक वर्ल्ड डेसिमल मध्येच बोलतं. मी जर का म्हणतो की माझ्याकडे 25 रुपये, तर 25चा अर्थ सगळ्यांना कळून जातो. याच्यात 25 लिहिताच नाही येणार, याच्यात 25चा अर्थ वेगळा राहील, याच्यात 25चा अर्थ वेगळा राहील. बट सगळ्यांना ही डेसिमल सिस्टम एक्झॅक्टली माहिती आहे की मी 25 म्हटलं तर काय असणार आहे. तर ही डेसिमल सिस्टम तर आपल्याला माहिती आहे, बट बायनरीचा काय उपयोग आहे, तर बायनरी सिस्टम ही कम्प्युटरला समजणारी लँग्वेज आहे. तुम्ही ऐकलं असेल कम्प्युटरला 1 आणि 0 ची भाषा समजते. तर ही जी 1 आणि 0 ची भाषा आहे तीच आपली बायनरी वाली लँग्वेज असते किंवा बायनरी नंबर सिस्टम असते. तर ही बायनरी नंबर सिस्टम आपल्याला कम्प्युटरसाठी खास शिकावी लागते. त्यानंतर ऑक्टल नंबर सिस्टम का शिकतो आपण, ऑक्टल आपण बघितलं की 8 कॅरेक्टर्सनी बनतं किंवा 8 स्पेसेसनी बनतं. आणि तुम्ही जर का तुम्हाला थोडं बेसिक गोष्ट माहित असेल तर एक जो बाईट असतो त्याच्यात 8 बिट्स असतात किंवा आपण तर त्यासाठी आपण हे ऑक्टल नंबर सिस्टम वापरतो, कारण की त्याच्यात 8 बिट्स असतात, 4 बिट्सचे आपण ग्रुप्स बनवतो. आणि तसंच हेक्साडेसिमल का बरं, कारण की त्याच्यात 8 टू जा 16 असतात, म्हणजे 2 बाईट्स मध्ये आपण ह्या गोष्टी रिप्रेझेंट करू शकतो. तर ही सगळी याच्या मागची स्टोरी आहे की आपण एक्झॅक्टली का नंबर सिस्टम शिकतो. तर आता एक आपण गोष्ट बघणार आहे, दॅट इज रॅडिक्स. तर इथे डेफिनेशन लिहिली आहे रॅडिक्सची, वाचा बरं काय आहे. रॅडिक्स इज अ नंबर दॅट इंडिकेट्स द नंबर ऑफ कॅरेक्टर्स और सिम्बॉल्स दॅट वी यूज टू काउंट इन अ नंबर सिस्टम. आता ही डेफिनेशन तुम्ही लगेच तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. लिहिली, व्हेरी गुड. आता आपण वाचून तर घेतलं की रॅडिक्स काय असतं, आता समजायची वेळ. काय लिहिलंय, रॅडिक्स इज अ नंबर दॅट इंडिकेट्स द नंबर ऑफ कॅरेक्टर्स और सिम्बॉल्स दॅट वी यूज टू काउंट इन अवर किंवा इन अ नंबर सिस्टम. त्याचा अर्थ काय आहे, आता इकडे तुम्ही बघितलं असेल डेसिमल मध्ये 10 आहे. ही गोष्ट मी तुम्हाला ऍक्च्युली सांगितली पण आहे आता जस्ट थोड्या वेळ आधी, की हा, की आपला जो डेसिमल नंबर आहे त्याच्यात आपण काय 0 1 2 3 4 असं कितीपर्यंत, 9 पर्यंत यूज करतो, राईट. तर काय मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 9 आणि 0 असे टोटल 10 सिम्बॉल्स यूज करतो. शेवटी हा काय सिम्बॉल आहे ना, कोणतीही वेगळी लँग्वेज बनवताना जर का मी म्हंटल की आता माझा ए हा असेल आहे, तर मी असं म्हणू शकतो, राईट. तर सगळ्यात पहिले मॅथ्स ज्यांनी बनवलं होतं त्यांनी म्हटले हे जे काही असं असेल ते 1 असणार आहे, हे जे काही असं दिसेल ते 2 असणार आहे, हे जे काही असं दिसेल ते 3 असणार आहे. तर तेव्हा त्यांनी असं डिसाईड केलं, तर हे जे काही सिम्बॉल्स आहे त्याला काहीतरी मीनिंग दिलं गेलं आणि असे 10 सिम्बॉल्स आपण वापरतो. त्यामुळे डेसिमल नंबर सिस्टम याचा रॅडिक्स किती आहे, 10, 10. कळलं का रॅडिक्सचं मीनिंग काय आहे, की मी 10 सिम्बॉल यूज करतो आहे नंबर्सला रिप्रेझेंट करायला एका स्पेसिफिक नंबर सिस्टम मध्ये. तर तो त्याचा काय झाला, रॅडिक्स. तर रॅडिक्स जर का मी विचारलं कशाचं काय असेल,
तर आपल्याला सिंपल प्रश्न विचारायचा आहे की किती सिम्बॉल्स यूज करून तुम्ही नंबर रिप्रेझेंट करतात. कळलं? तसंच बायनरी मध्ये आपण बघितलं की बायनरी कसं असतं, कॉम्बिनेशन ऑफ 1 आणि 0. तर आपल्याला हे कळून गेलं आहे की काय बायनरी 2 म्हणजे 1 आणि 0 किंवा 0,1 याच दोन कॅरेक्टर्सला किंवा याच दोन सिम्बॉलला यूज करून मी सगळे नंबर रिप्रेझेंट करतो. तर बायनरी सिस्टमचा रॅडिक्स किती झाला? 2. तसंच ऑक्टलचा किती आहे? 8. आणि हेक्साडेसिमलचा किती आहे? 16. आपण बघितलं होतं ना ब्रॅकेटमध्ये असं कुठेतरी आपण 8 लिहत होतो, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये 16 लिहत होतो, राईट? तर हे जे काही लिहितोय ते एक्झॅक्टली रॅडिक्सच आहे. हे काय दाखवत आहे की मी इतक्या कॅरेक्टर्सचा किंवा इतक्या सिम्बॉल्सचा यूज करून ही नंबर सिस्टम लिहितो आहे आणि त्या नंबर सिस्टम मधला हा तो नंबर आहे. एक्झॅक्टली कळलं? आता रॅडिक्स काय असतं हे तुम्हाला आय होप क्लिअर झालं असेल. हा, आता आपण सगळ्यात पहिले जे शिकलो आहे ते थोडंसं बघूया. दॅट इज डेसिमल नंबर सिस्टम. डेसिमल नंबर सिस्टमचं जसं तुम्हाला आत्ताच आपण बघितलं की रॅडिक्स किती असतो? 10. रॅडिक्स किती असतो? 10. तर आता ह्या 10 डिजिट्सला यूज करून आपण ही अख्खी नंबर सिस्टम लिहितो. अच्छा, रॅडिक्स म्हणजे काय आहे की किती सिम्बॉल्स वापरतो. ते एक्झॅक्टली कोणते सिम्बॉल्स वापरतो? तर हे सगळे सिम्बॉल्स वापरतो आपण. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 या सगळ्यांच्या कॉम्बिनेशननी आपण नंबर्स बनवत असतो. तर कसं झालं, सगळ्यात पहिले एक केव्हमॅन मेथड माहितीये का तुम्हाला? आधी काय करायचे, नंबर्स रिप्रेझेंट करायला 1 2 3 4 असं लिहायचे आणि मग ह्याला 5 म्हणायचे, मग परत 6 7 8 9 आणि मग याला 10 म्हणायचे. तर असं 5 आणि मग वेगळं 5 आणि मग वेगळं 5 असं काउंट करत जायचे ते लोक. ठीक आहे. बट त्यानंतर कोणीतरी हुशार लोक आलेत, त्यांनी काय म्हटलं, हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, असं करता करता ते 9 पर्यंत पोहोचले आणि 9 नंतर अडकून गेले. तर खूप जास्त आपले इंडियातले फेमस सायंटिस्ट आहे आर्यभट्ट, ते आले, त्यांनी झिरोचं इन्व्हेन्शन केलं. ते म्हणले याच्या आधी एक झिरो येतो. झिरो म्हणजे काय आहे की ही जी सिरीज आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 त्याचा नल व्हॅल्यू आहे. तर नल व्हॅल्यू ही गोष्ट काय असते? झिरो म्हणजे काहीच नाही. तर ही सिरीज एक झाली. ठीक आहे, काहीच नाही वाली सिरीज म्हणतात त्याला, याला झिरो सिरीज म्हणतात. त्यानंतर त्यांनी काय म्हटलं की आपण हा जो पहिला नंबर असू त्याची सिरीज चालू करू. तर 1 नंतर त्यांनी 0 लावला की ही जी पहिला जो नंबर आहे त्या सिरीज मधली ही नल व्हॅल्यू आहे किंवा त्याची ही पहिली व्हॅल्यू काहीच नाही वाली व्हॅल्यू. तर त्यानंतर मग परत या सिरीज मध्ये आता नंबर्स यायला लागतील पुढचे 11 12 13. तुम्हाला काउंटिंग नाही शिकवत आहे मी, तुम्हाला सांगतोय की हे सगळं येतं कुठनं. हे एकदा जर का तुम्हाला कळलं की आपल्याला काउंटिंग करतो कसं आहे आपण, 13 नंतर इकडे 19 पर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांनी म्हटलं परत प्रॉब्लेम आला, तर त्यांनी म्हटलं की आता ही दुसरी वाली सिरीज चालू करू आपण. तर त्यांनी इकडे 2 आणि 0 म्हटलं. मग परत इकडनं काय होईल, 21 22 असे सगळे नंबर जात राहील. असं जात 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 ते कुठपर्यंत पोहोचले? 99 पर्यंत. आता ही कोणती? 10th प्लेसची सिरीज चालू झाली होती. त्यांनी काय म्हटलं की इकडे तर कोणतीच सिरीज नाहीये, म्हणजे आधी कोणता डिजिट येत नाहीये, तर यांना त्यांनी युनिट सिरीज म्हटलं. त्यानंतर याला 10th सिरीज म्हटलं. हे झालं 10th सिरीज. त्यानंतर कोणती झाली की 99 झालं, त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं 100. मग ही 100th सिरीज चालू झाली, मग 1000 सिरीज आणि मग असं पुढे ह्या सिरीज कंटिन्यू होत राहतात. तर आपण काय करतो आहे एक्झॅक्टली याच्यात, तर पहिल्यांदा आपण एक सिंगल कॅरेक्टरनी किंवा एका सिंगल सिम्बॉलनी तो नंबर रिप्रेझेंट करायला लागलो. मग त्या सिम्बॉलनी आपल्याकडे किती होते टोटल? 10 सिम्बॉल होते. तर आपण 10 नंबर रिप्रेझेंट करू शकलो. 0 पासून काउंट केले तर 9 पर्यंत किती? 10 नंबर्स होतात. तर हे 10 नंबर्स आपण एकाच सिम्बॉलनी रिप्रेझेंट करू शकलो. बरं, त्याच्यानंतर काय झालं? ते सगळे सिम्बॉल्स संपले. आपल्याला पुढचे नंबर रिप्रेझेंट करायचे होते. त्यामुळे मग मी 2 सिम्बॉल्स एकत्र यूज करायला लागलो. त्या 2 सिम्बॉल्सच्या मदतीने मी कुठपर्यंत पोहोचू शकलो? 99 पर्यंत. अच्छा, हे जे 0 1 2 3 आहे याला मी 0 0 0 1 0 2 असं तर लिहू शकतो, राईट? तर आता तुम्हाला थोडंसं परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन येत असेल, तर माझ्याकडे 2 स्पेसेस आहेत आणि माझ्याकडे प्रत्येक याचे 10 कॅरेक्टर्स आहेत. तर मी किती नंबर्स बनवू शकतो टोटल? 10 into 10 दॅट इज किती? 100 नंबर्स बनवू शकतो. 0 0 पासनं 99 पर्यंत असे 100 नंबर्स बनवू शकतो. म्हणजे काय आहे? आता हा 10 काय आहे? डेसिमल नंबर सिस्टमचा रॅडिक्सच आहे.
तर 10 into 10 इतके मी किती 100 नंबर्स बनवू शकतो. अच्छा 3 याने किती 3 जर का माझ्याकडे स्पेसेस असतील किंवा 3 सिम्बॉल्स वापरायची मला परमिशन असेल तर मी किती नंबर्स बनवू शकतो 10 into 10 into 10 दॅट इज किती 10 चा क्यूब ते किती येतं 1000 राईट. ठीक आहे तर मी 1000 नंबर्स लिहू शकतो 3 जर का मला सिम्बॉल्स यूज करायला परमिशन असेल तर. कळलं एवढं क्लिअर आहे का? ही सोफार स्टोरीज आहे. या स्टोरीवर आपण आता सगळे नंबर सिस्टम शिकणार आहेत. ठीक आहे तर ही डेसिमल नंबर सिस्टमची स्टोरी सगळी कळली का तुम्हाला? ओके ठीक आहे. तर आपण हे सगळे सिम्बॉल्स यूज करतो आहे काय करायला नंबर्स रिप्रेझेंट करायला डेसिमल सिस्टम मध्ये. अच्छा आता ही प्लेस व्हॅल्यू और डेसिमल वेटेज असं काहीतरी लिहिलंय याचा अर्थ काय असतो? तर प्लेस व्हॅल्यू ते तुम्ही शिकले असाल की ही युनिट्स प्लेस आहे, ही टेन्स प्लेस आहे, ही हंड्रेड्स प्लेस आहे आणि ही थाउजंड्स स्पेस आहे. हा 1729 आपल्या अकॅडमीचाच नंबर आहे. ठीक आहे तर ह्या नंबरला आपण असंही लिहू शकतो का बघा. हे तुम्ही ट्राय केलं असेल तुमच्या स्कूल लेवल मध्ये तुम्ही शिकले असाल आय थिंक स्टँडर्ड 6 मध्ये शिकले तुम्ही एक्सपांडेड फॉर्म. ठीक आहे तर या एक्सपांडेड फॉर्म मध्ये तुम्ही शिकले असेल की ह्या असा जो नंबर असेल आपला सपोज 4 डिजिट 3 डिजिट असा काहीतरी नंबर असेल तर ह्याला कसं लिहिता येतं आपल्याला 1000 into 7 प्लस 100 into 1000 into 1 येईल. एक मिनिट आपण काय लिहिणार याला 1000 इंटू आता थाउजंडच्या प्लेस मध्ये किती आहे 1 आहे तर 1000 into 1 लिहिणार राईट. त्यानंतर प्लस 100 आणि 100च्या प्लेसवर किती आहे 7 into 7 करणार प्लस 10 into 2 लिहिणार आपण कारण की टेन्सच्या प्लेसवर काय आहे आपला 2 आहे 10 into 2 लिहिणार प्लस युनिट्स प्लेसवर किती आहे 1 into 9. ठीक आहे टेक्निकली जर का याला आपण व्यवस्थित बघितलं तर हे काय लिहिलं आहे 10 चा क्यूब इंटू 1 प्लस 10 चा स्क्वेअर इंटू 100 प्लेसवर किती आहे आपला 7 डिजिट प्लस 10 ची पॉवर 1 इंटू की 10 प्लेसवर किती आपलं 2 प्लस 10 ची पॉवर 0 इंटू 9. हे कळलं का? ह्याला म्हणतात एक्सपांडेड फॉर्म आणि ह्याला जर का तुम्ही कॅल्क्युलेट कराल आणि ऍड कराल तर तुम्हाला बरोबर हीच व्हॅल्यू वापस मिळेल 1729. हे एक्सपांडेड फॉर्म तुम्हाला जमलाय का समजलाय का काय आहे? एकदम इझी आहे हे सगळं तुम्ही स्कूल लेवलवर केलंय ऑलरेडी. ठीक आहे तर हे काही नाही एकदम सिंपल आहे एक्सपांडेड फॉर्म आहे. याला कोणत्याही एक आपण 4 डिजिट नंबर जर का घेतला जसं 2483 जर का एक नंबर घेतला तर याला पण आपण तसंच लिहू शकतो की 2 into 1000 प्लस 4 into 100 प्लस 8 into 10 प्लस 3 into 1. ठीक आहे असं सगळं लिहू शकतो किंवा आपण याला अजून एक डिजिट वाढवला एक डिजिट कमी केला 3 डिजिट 4 डिजिट असे सगळे नंबर्स आपण याच्यात लिहू शकतो. ठीक आहे तर आता याच्यात एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे की आपण 10च्या पावर्स मध्ये आपण कोणताही नंबर जो डेसिमल नंबर सिस्टम मध्ये आहे त्याला आपण 10च्या पावर्स मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे काय केलं की जे आपले बेसिक सिम्बॉल्स होते 0 to 9 त्यांना मी 10च्या पावर्सनी मल्टिप्लाय करून कोणताही नंबर रिप्रेझेंट करू शकतो आहे. तर जी डेसिमल नंबर सिस्टम आहे त्याचा रेडिक्स 10 असल्या कारणाने हा नंबर या सिस्टम मधला कोणताही नंबर आपण 10च्या पावर्स मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. आता तुम्ही म्हणाल हे सगळं तर आम्हाला माहिती आहे. ओके व्हेरी गुड. आता ही नंबर सिस्टम तुम्हाला कळाली कशी आहे सगळी माहितीच होती. यानंतर आपण अशी एक नंबर सिस्टम बघणार आहे जी तुम्हाला माहिती नव्हती आणि जी आपण पहिल्यांदा शिकणार आहे. तर कॉपी आणि पेन घेऊन तयार होऊन जा. आपण शिकणार आहे बायनरी नंबर सिस्टम. ठीक आहे तर बायनरी नंबर सिस्टम तर आपण बघितलं होतं की याचा रॅडिक्स किती असतो 2 असतो आणि याच्यात सिम्बॉल्स कोणते वापरल्या जातात तर आपण डिस्कस केलं होतं मगाशीच की 0 आणि 1च्या मदतीने आपण हे नंबर्स लिहत असतो. तर आता जर का म्हटलं की 0 ला लिहून दाखवा बरं बायनरी मध्ये तर तुम्हा सगळ्यांना जमेल 0 ला 0च लिहितात. ठीक आहे म्हटलं 1 ला लिहून दाखवा बायनरी मध्ये तुम्ही म्हणाल व्हेरी इझी
1ला 1च लिहिलं जातं. अच्छा, मी म्हटलं आता 2ला लिहून दाखवा, तर थोडंसं कन्फ्युजन येतं. तर हे कन्फ्युजन तुम्हाला दूर करण्यासाठी एक छोटीशी एक्सरसाइज करूया. मी काय 1 पासनं खूप सारे नंबर्स असे लिहत गेलो आहे. ठीक आहे. अच्छा, मला रॅडिक्स 2 आहे आणि सिम्बॉल 0 आणि 1 आहे. तर मला काय काय लिहायला अलाउड आहे? असे सगळे नंबर्सचं कॉम्बिनेशन किंवा अशा सगळ्या सिम्बॉल्सचं कॉम्बिनेशन लिहायला अलाउड आहे, ज्याच्यात 0 आणि 1 येतं, राइट? तर मला 0 चालेल का? चालेल आहे. एक्झॅक्टली. 1 चालेल आहे का? चालेल आहे. 2 चालेल का? नाही, 2 नाही चालणार. 3 नाही चालणार. 4, 5, 6, 7, 8, 9 काहीच नाही चालणार. 10 चालेल का? एक्झॅक्टली. मला 10 चालेल. 11 चालेल का? चालेल. 12 चालेल का? नाही. 0 आणि 1 सोडून इकडे 2 डिजिट आलाय, तर हा आपल्याला बिलकुल चालणार नाही. भगा दो इसको. त्यानंतर आता 99 पर्यंत तुम्ही जर का विचार केला तर काहीच नाही चालणार. कारण की 13, 14, 15, 16, 17, 18, 19 नंतर 20 येतं. 20 मध्ये 0 तर आहे, बट 2 येणार. त्यामुळे आपल्याला तो चालणार नाही. 21 मध्ये 1 आहे, बट अगेन 2 आहे, तर चालणार नाही. असं जर का तुम्ही काउंट करत गेला तर 99 पर्यंत कोणताही नंबर तुम्हाला चालणार नाही. डिरेक्टली कोणता चालेल? 100 चालेल. अच्छा, 101 चालेल, राइट? 102 नाही. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पुढे आलं 110 चालेल आपल्याला. त्यानंतर 111 चालेल. त्यानंतर हे सगळे काहीच नाही चालणार. डिरेक्ट आपल्याला 1000 चालेल. ठीक आहे. तर ही अशी एक पॅटर्न बनतोय. तुम्हाला कळतंय का? की फक्त 1 आणि 0 असलेले आपण सगळे नंबर्स घेतोय आणि त्याला एका लाईनीत लावतोय. एका लाईनीत लावल्यानंतर मला कशी सिस्टम मिळणार आहे? 0, त्यानंतर 1 मिळाला, त्यानंतर एक्झॅक्टली कोणता मिळाला? मला 10 मिळाला, तर मी 1 आणि 0 लिहिणार. त्यानंतर कोणता मिळाला? मला 11 मिळाला, तर मी 1 आणि 1 लिहिणार. त्यानंतर मी कोणता लिहिणार? 100 मला 100 मिळालं. त्यानंतर मला 101 मिळालं. त्यानंतर मला 110 मिळालं. त्यानंतर 111 मिळालं. त्यानंतर मला 1000 मिळालं. तर हे मी असे सगळे लाईनीने लिहिले. ओके. हे मला अलाउड सिम्बॉल्स आहे किंवा हे मला अलाउड नंबर्स आहे. ठीक आहे. अच्छा, आता मी म्हटलं होतं 0ला तर आपण 0 म्हणणार बायनरी मध्ये. तो जो आपला डेसिमल मधला 0 आहे त्याला आपण 0 म्हणणार. त्यानंतर डेसिमल मधला जो आपला 1 आहे त्याला मी बायनरी मध्ये 1 म्हणणार. याच्यानंतर आपल्याला प्रश्न पडला होता की 2 ला काय लिहावं? तर बायनरी सिस्टम मध्ये 2 ला 1 0 असं लिहितात. 2 इक्वल टू किती होऊन जातं? 1 0. ठीक आहे. हे असं डायरेक्ट नाही लिहू शकत. तर ह्याला आपण कसं लिहितो? 2 कोणत्या सिस्टम मधला? डेसिमल सिस्टम मधला. त्याला आपण काय म्हणणार? 10 इंटू विथ सिस्टम? बायनरी. बायनरी सिस्टमला कसं रॅडिक्स 2 ने रिप्रेझेंट करतो आपण, राईट? कळलं? तर तसं हे 1 1 काय होऊन जाईल? 3. त्यानंतर 100 किती होऊन जाणार? 4. तर हे थोडंसं कन्फ्युजिंग वाटत असेल की 104 कसा रिप्रेझेंट झाला. पण तुम्हाला आता लॉजिक कळलं का तो का झाला? मी असे सगळे नंबर्स लिहिले. त्यानंतर मी बघितलं की मला कसं ते यूज होत होते, कोणत्या सिरीजने आले. मला युजफुल नंबर सगळे लाईनीने लिहिले. त्यानंतर मी असे लिहत गेलो 5, 6, 7, 8 आणि मग मी मॅच द पेअर्स केले की 0 ला 0, 1 ला 1, 2 ला 1 0 नी रिप्रेझेंट करणार, 4 ला 3 ला 1 1 नी, 4 ला 1 00 नी. ठीक आहे. तर असं मी मॅच द पेअर्स केले आणि मला ही पूर्ण एक लिस्ट मिळून गेली की 1 पासून 8 पर्यंत मला कोणत्या डेसिमल नंबरला कोणत्या बायनरी नंबरनी रिप्रेझेंट करता येईल. तर कळलं का की ह्या बायनरी नंबर सिस्टम मध्ये कोणते कोणते नंबर्स अलाउड आहे, राईट? आय होप तुम्हाला कळलं असेल. पण तुम्हाला मनात प्रश्न आला असेल की कम्प्युटरला असंच का व्हावं, की 1 आणि 0 चीच भाषा का कळावी? तर त्याचं लॉजिक हे इकडे लिहिलंय. 1 म्हणजे काय असतं? कम्प्युटरला शेवटी कम्प्युटर काय एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतं आणि तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटी जर का शिकला असाल किंवा पुढे जाऊन शिकाल, तर तेव्हा तुम्हाला कळतं की करंट चालू असेल तर बल्ब ग्लो होईल आणि करंट बंद असेल तर बल्ब ग्लो नाही होणार. जर का मी स्विच चालू केली तर स्विच सर्किटमध्ये करंट फ्लो होणार आणि स्विच बंद असली तर सर्किटमध्ये करंट फ्लो होणार नाही. एक्झॅक्टली हेच काम 1 आणि 0च्या मदतीने होतं. तर हे सगळे कॅल्क्युलेशन्स कसे होतात? जर का 1 आलं याचा अर्थ 5 व्होल्ट सप्लाय त्या एका स्पेसिफिक डिव्हाइस असते एक छोटंसं रेजिस्टर नावाचं, त्याला तो मिळतो आहे आणि जर का 0 म्हटलं तर त्याला तो करंट सप्लाय मिळत नाही आहे. 1 म्हणजे तो ऑन आहे, 0 म्हणजे तो ऑफ आहे. 1 म्हणजे त्याला 5 व्होल्टचा व्होल्टेज सप्लाय आहे, त्याच्यातनं करंट फ्लो होतो आहे. 0 म्हणजे त्याच्यातनं करंट फ्लो होत नाहीये.
वन म्हणजे उसकी बत्ती जली हुई है आणि 0 म्हणजे उसकी बत्ती बुझी हुई है. एवढं बेसिक लॉजिक कळलं. तर आता हे 101010 कसं रिप्रेझेंट होत आहे एक्झॅक्टली तुम्हाला कळलं का? जर का मी असे सिरीज मध्ये बल्ब लावले आणि या बल्ब मधले जर का काही काही ग्लो करत असतील, हा ग्लो करतोय, हा ग्लो करतोय, हा ग्लो करतोय, तर हा एक एक्झॅक्टली नंबर बनतोय बघा 10. हा ग्लो करतोय का याला 1 म्हणणार, हा ग्लो करत होता म्हणून याला 1 म्हटलं, ग्लो नव्हता करत म्हणून याला 0 म्हटलं, हा ग्लो नाही करतोय, हा ग्लो करतोय, हा ग्लो नाही करतोय, हा ग्लो नाही करतोय. तर हा एक बायनरी नंबर बनतोय बघा बरं व्यवस्थित. राईट, कळलं? तर असंच कम्प्युटरमध्ये सगळा डेटा थोडा स्टोअर केला जातो. याच पद्धतीने थोडी अजून कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, ते आपण 12th मध्ये बघूया. बट तुम्हाला हे इंट्रोडक्शन कळलं असेल बायनरी नंबर सिस्टमचं. राईट, ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. राईट, अच्छा, आता आपण बघितलं होतं 1 पासन 8 पर्यंत बायनरी नंबर्स कसे लिहितात. 1 ला मी बायनरी मध्ये कसं रिप्रेझेंट केलं होतं, 1 लिहून रिप्रेझेंट केलं होतं. राईट, त्याच्यानंतर सगळ्यात पहिले 0 ला कसं रिप्रेझेंट केलं होतं, 0 नी रिप्रेझेंट केलं होतं आणि 1 ला 1 ने रिप्रेझेंट केलं होतं. राईट, त्यानंतर मी 1 कडे आलो, 1 ला बायनरी 1 ने रिप्रेझेंट केलं. अच्छा, पण माझ्याकडे 0 आणि 1च अलाउड होते. तर पहिले मी 0 ला 0 लिहिलं, 1 ला 1 लिहिलं. नंतर प्रॉब्लेम आला. त्यानंतर मग मी काय केलं, मग मी 2 सिम्बॉल्सचा यूज करायला लागलो. राईट, 2 सिम्बॉल्सचा यूज करायला लागलो, तर इकडे 0 आणि 1. राईट, आठवलं का आपण कसं चालू करत होतो? 1 या सिरीजची नल व्हॅल्यू लिहिली मी पहिले, म्हणजे हे लिहिलं 1 आणि 0 लिहिलं. त्यानंतर काय येईल, जर का डोकं लावलं तर ह्या 0 ला मी 1 करू शकतो, तर हे काय होऊन जाईल 1 1 होऊन जाईल. तर 3 ला कशाने रिप्रेझेंट करतो आपण, 1 1 नी रिप्रेझेंट करतो. अच्छा, आता माझं फुल झालंय. आता मला अजून एक सिम्बॉलची गरज पडेल, म्हणजे मला तिसऱ्या सिम्बॉलची गरज पडेल. तर त्याची मला पहिल्यांदा नल व्हॅल्यू लागेल. 3 सिम्बॉल्सच्या युजनी लिहिलं तर मी पहिल्यांदा 1 लिहिणार, त्यानंतर सगळं 0 लिहिणार किंवा त्याची नल व्हॅल्यू लिहत जाणार. ओके, कळलं? त्यानंतर 1 0 याच्यानंतर लगेच कोणता नंबर येतो, 1 0 1 येणार. त्यानंतर 1 1, त्यानंतर काय येईल 1 1 0. जर का मी याच्यानंतरचा नंबर जर का काउंटिंगनी बघितलं तर 1 1 0 येईल. जर का तुम्ही व्यवस्थित काउंटिंग करत जाल तर हे तुम्हाला लॉजिकली पटायला लागेल की 1 0 1 नंतर 1 1 0 का आलं, कारण की त्यानंतर बघितलं की कोणता अलाउड वाला होता. ठीक आहे, अच्छा, अजून एक तुम्हाला पॅटर्न कळत असेल की पहिले 1 0 झालं, त्याच्यामध्ये मी 1 ऍड केला तर किती 1 1 झालं. मी अजून 1 ऍड केला तर याच्यात तर पुढे जाऊ नाही शकत. तर हा 0 बनला, यांनी कॅरी फॉरवर्ड 1 केला. 1 मध्ये अजून मी 1 ऍड केला तर पुढे नाही जाऊ शकत, तर हा पण 0 गेला आणि त्यांनी कॅरी फॉरवर्ड 1 केला. मग मी काय केलं, परत युनिट डिजिट मध्ये 1 ऍड केला, 1 0 1 झालं. परत मी युनिट डिजिट मध्ये 1 ऍड केला, तर हा 1 तर पुढे नाही जाऊ शकत, तर हा 0 होऊन जाईल आणि कॅरी फॉरवर्ड 1 करेल, तर हा 1 1 0 झाला. यानंतर परत मी काय करणार, युनिट डिजिट मध्ये 1 ऍड करणार, तर किती, हा 1 1 1 होऊन जाईल. अच्छा, इकडे थोडासा लपलाय तुम्हाला दिसणार नाही, पण इकडे 8 लिहिलंय. राईट, ठीक आहे. तर 8 साठी काय करणार, आता मी परत 1 ऍड करणार युनिट प्लेस मध्ये. हा किती होऊन जाईल, 0 होऊन जाईल. कॅरी फॉरवर्ड 1, कॅरी फॉरवर्ड 1 झाला आहे, तो याच्यात ऍड होऊन जाईल. तर 1 मध्ये 1 ऍड झाला तर परत 0 होईल आणि कॅरी फॉरवर्ड 1 होईल. तो 1 कॅरी फॉरवर्ड झाला, याच्यात ऍड झाला, परत 0 झाला आणि मग इकडे आलं 1 0 0 0. असं मी 8 ला रिप्रेझेंट केलं. तसं 9 ला काय रिप्रेझेंट करेल मी एक्झॅक्टली, 1 0 0 1. मी काही नाही, याच्यात 1 युनिट डिजिट मध्ये ऍड केलं. याच्यानंतर परत काय होऊन जाईल, आता युनिट डिजिट मध्ये 1 ऍड केला, 1 होता, पुढे जाऊ नाही शकला, त्याचा 0 झाला आणि कॅरी फॉरवर्ड झालं. तर हे काय झालं, 1 0 1 0. राईट, त्यानंतर किती, 1 0 1 1 एक्झॅक्टली. त्यानंतर किती येणार, थोडंसं डोकं लावा आणि ही सिरीज कंप्लीट करून बघा स्वतःहून. ट्राय करा, पॉज करा आणि ट्राय करा. झालं का? ओके. सो आपण पटकन ही सिरीज कंप्लीट करून बघू की याच्यानंतर काय काय बनतं. यानंतर बनेल 1 1. आता मी 1 ऍड केला होता, हा दोघांकडनं कॅरी फॉरवर्ड झाला आणि इकडे 1 झाला आणि हे दोन्ही 0 झाले. त्यानंतर हा 1 1 0 1 होऊन जाईल. परत मी 1 ऍड केला, कॅरी फॉरवर्ड झालं, तर हे 1 1 1 0 होऊन जाईल. त्यानंतर किती होऊन जाईल, 1 1 1 1 होऊन जाईल आणि त्यानंतर आता 4 डिजिटच्या 4 सिम्बॉल्सच्या ऐवजी मला 5व्या सिम्बॉलची मदत घ्यावी लागेल 16 ला लिहायसाठी. ते किती होऊन जाईल, 16 मला लिहिता येईल ॲज 16 कसं लिहिता येईल मला, 1. आता मी याला कॅरी फॉरवर्ड केलं तर हे सगळं 0 होऊन जाईल आणि मला 5व्या सिम्बॉलची गरज पडेल, तर 1 2 3 4 असं बनेल 16.
हे लॉजिक कळलं, एक सिंपल पॅटर्न आहे, त्याच्यात आपण डेसिमल नंबर सिस्टम लिहितो आहे, राईट? कळलं? म्हणजे उद्या जर का मी म्हटलं की बायनरी डेसिमल सिस्टम मध्ये कोणता माझा एक नंबर आहे त्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करून सांगा, तर तुम्हाला लगेच जमेल. असं टेबल बनवलं आहे तुमच्याकडे, तुम्ही व्हॅल्यू बघाल आणि लिहाल. जर का मी म्हटलं की 13 ला कसं लिहितात बरं, 13 जर का मी डेसिमल नंबर सिस्टम मध्ये लिहिलाय, त्याला बायनरी मध्ये कसं लिहू शकतात, तर कसं लिहिणार आपण, इकडे टेबल मध्ये बघणार काय व्हॅल्यू आहे, 1101 आहे आणि मी तसंच लिहून टाकणार, ठीक आहे. बट व्हॉट इफ मी तुम्हाला विचारलं 23, तुम्ही म्हटलं सोपं आहे सर, टेबल कंटिन्यू करेल, 23 पर्यंतची व्हॅल्यू येईल आणि 23 ची जी काही व्हॅल्यू आहे ती लिहून टाकेल. ओके, ठीक आहे, जमतंय सो फार, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण मी म्हटलं 1073 लिहून दाखवा. 1073 जो डेसिमल मध्ये लिहिला आहे त्याला बायनरी मध्ये किती लिहिता येईल ते सांगा. आता आला प्रॉब्लेम. आता एक्झॅक्टली ही मेथड खूप जास्त एफिशियंट नाहीये. तर ही जी कन्व्हर्जनची मेथड, आपण हा टेबल बनवला, हा थोडासा अंडरस्टँडिंग साठी बनवला, पण हा एक्झॅक्टली तो टेबल नाहीये किंवा हे एक्झॅक्टली ती सिस्टम नाहीये जी आपण यूज करू एका डेसिमल नंबरला बायनरी नंबर मध्ये कन्वर्ट करायला. ते एक्झॅक्टली ती कशी यूज करणार आहे ते आपण बघू. ओके, हा, त्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट ही बघू आपण, राईट? आपण काय करत होतो की प्रत्येक जो आपला, जर का आपण म्हटलं मला 4 डिजिट नंबर लिहायचा होता कोणत्या सिस्टम मध्ये, आता बायनरी सिस्टमची गोष्ट बघत होतो. जर का आपण डेसिमल मध्ये बघितलं होतं, तर डेसिमल मध्ये कसं बघितलं होतं, इकडे 10 सिम्बॉल्स येऊ शकतात, इकडे पण 10 सिम्बॉल्स येऊ शकतात, इकडे पण 10 सिम्बॉल्स येऊ शकतात, इकडे पण 10 सिम्बॉल्स येऊ शकतात. तर स्टार्टिंग फ्रॉम 0 टू टोटल नंबर ऑफ 4 डिजिट नंबर्स अप टू 4 डिजिट नंबर्स मी किती लिहू शकतो, 10 इंटू 10 इंटू 10 इंटू 10 म्हणजेच किती, 10 ची पॉवर 4. असे एवढे सारे नंबर्स मी फक्त 4 सिम्बॉल्सच्या मदतीने डेसिमल नंबर सिस्टम मध्ये लिहू शकतो. ओके, गुड. पण आता हाच प्रश्न मी विचारला बायनरी सिस्टम मध्ये काय करू शकतात. जर का मी तुम्हाला 1 2 3च जागा दिल्या किंवा 3च सिम्बॉल यूज करायची परमिशन दिली, तर तुम्ही टोटल किती नंबर रिप्रेझेंट करू शकतात, तर त्याचं एक सिंपल लॉजिक बनतं. इकडे मी किती सिम्बॉल्स यूज करू शकतो, 2 यूज करू शकतो. इकडे किती, 2. इकडे किती, 2. तर परत हेच लॉजिक परत बनून जातं. तर हे किती, 2 चा क्यूब. म्हणजे जर का मला 3 फक्त सिम्बॉल्स यूज करायचे असतील, तर मी किती बायनरी नंबर्स यूज करू शकतो, किती बायनरी नंबर्स रिप्रेझेंट करू शकतो 3 सिम्बॉल्सनी, दॅट इज 8, राईट? आणि आपण बघितलं होतं की जो 7 जो डेसिमल मध्ये आहे त्याला बायनरी मध्ये आपण किती लिहिलं होतं, 111 लिहिलं होतं. जर का व्यवस्थित आठवत असेल, कॉपीचे पेज फ्लिप करून बघा, काय लिहिलं होतं, 111 लिहिलं होतं. तर 0 पासून स्टार्ट केलं आणि मी 7 पर्यंत पोहोचलो, तर मी 3 सिम्बॉल्सच्या यूजने मी किती, 0 पासून 7 इज इक्वल टू टोटल 8 नंबर्स रिप्रेझेंट करू शकलो, राईट? कारण की 8 ला रिप्रेझेंट करायला मी कसं केलं होतं, 8 जो माझा डेसिमल नंबर सिस्टम मध्ये आहे त्याला बायनरी मध्ये कसं रिप्रेझेंट केलं होतं मी, 1000 असं रिप्रेझेंट केलं होतं, राईट? आठवलं काहीतरी असं? ओके, असं रिप्रेझेंट केलं होतं. बट मला 4 डिजिट तर अलाउड नाहीये, मला 3 डिजिटच्या मदतीने करायचं आहे. तर किती, 2 इंटू 2 इंटू 2 दॅट इज 8, म्हणजे 2 चा क्यूब दॅट इज 8. तर एवढे नंबर्स, 8 नंबर्स मी 3 सिम्बॉल्सच्या किंवा 3 प्लेसेसच्या मदतीने मी लिहू शकतो. एक्झॅक्टली. तसंच जर का मी म्हटलं की माझ्याकडे आता 4 स्पेसेस आहे, तर मी किती किती लिहू शकतो, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 लगेच कळेल, 2 ची पॉवर 4. माझ्याकडे 5 स्पेसेस असल्या तर 2 ची पॉवर 5. कळलं का? एकदम सिंपल लॉजिक आहे. तर तेच आहे की जर का माझ्याकडे 2 ची पॉवर 0 म्हणजे एकच जर का जागा असेल, तर मी किती नंबर्स रिप्रेझेंट करू शकतो, 0 आणि 1 लिहू शकतो. अच्छा, इकडे 1 का लिहिल्या गेला आहे, कारण की 0 ला आपण ह्या केसमध्ये काउंट करत नाही. 0 जागा असल्या तर मी एकच नंबर रिप्रेझेंट करू शकतो, दॅट इज नथिंग, म्हणजेच काय, 0 रिप्रेझेंट करू शकतो. अच्छा, माझ्याकडे जर का एक जागा असेल तर मी किती, 2 ची पॉवर 1, एकच जागा आहे, 0 आणि 1, 2 नंबर्स रिप्रेझेंट करू शकतोय. पुढे या, त्याच्यानंतर माझ्याकडे 2 जागा आहे तर 2 ची पॉवर 2 मी 4 रिप्रेझेंट करू शकतो. 3 जागा आहे तर 2 ची पॉवर क्यूब 8 रिप्रेझेंट करू शकतो. 4 जागा असल्या तर 16,
ही तर सिरीज माहिती आहे 2^5 2^6 2^7. तर असे आपण एवढे सारे नंबर्स रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे जर का मला 128 हा नंबर रिप्रेझेंट करायचा असेल तर मला टेक्निकली 7 प्लेसेस लागतील. ठीक आहे, बायनरी नंबर सिस्टम मध्ये मला 7 स्पेसेस किंवा 7 सिम्बॉल्स लागतील. त्याच्या मदतीने मी 128 ऍक्च्युली 128th नंबर कोणता येईल 0 पासून काउंट केलं तर 127 येईल. तर 127 हा नंबर रिप्रेझेंट करायला मला ऍक्च्युली 7 सिम्बॉल्सची मदत घ्यावी लागेल. कळलं का सोफर लॉजिक? कारण की आपण 0 पासून काउंट करतोय तर 0 ला मोजल्या गेलेला आहे. त्यामुळे 127th म्हणजे 128 - 1 तेवढा तो जो नंबर आहे तो रिप्रेझेंट करायला आपल्याला 7 सिम्बॉल्सची मदत घ्यावी लागेल. कुठे? या बायनरी नंबर सिस्टम मध्ये. हे कळलं का? अच्छा, जर का मी म्हटलं की आपला 3.14 आहे जसं पायची व्हॅल्यू आहे, तर मला ही पायची व्हॅल्यू डेसिमल नंबर सिस्टम म्हणजे बायनरी नंबर सिस्टम मध्ये रिप्रेझेंट करायची असेल तर मी ते पण करू शकतो. तर काही नाही, इकडे एक डेसिमल पॉइंट असतो. त्यानंतर पुढे आपण बघतो की 2^-1 होते. का? कारण की 3.14 जर का लिहिलं आहे तर इकडे 2ची पॉवर किती असते? 1 असते. इकडे मग 2ची पॉवर 0 होऊन जाते या केसमध्ये. आणि मग इकडे किती येणार? 2^-1. एक एक रिड्यूस होत जाते, राईट? एक एक रिड्यूस होत जाते 2ची पॉवर. 2^-1 येईल, 2^-2 येईल. ठीक आहे, तर याचे सिंपल फॉर्म्स बनतात. 2^-1 म्हणजे किती? 1/2 म्हणजे किती? 0.5 लिहू शकतो मी. ते 0.5 लिहिलंय. 2^-2 म्हणजे 1/2 चा स्क्वेअर म्हणजेच 1/4 म्हणजे मी किती लिहू शकतो? 0.25. तसंच 2^-3 1/2 चा क्यूब दॅट इज 0.125 लिहू शकतो 1/8 ला. ठीक आहे, एवढं कळलंय का? तर या बायनरी नंबर सिस्टमची आपल्याला प्री रिक्विजिट क्लिअर झाली. आता आपण बघूया की डेसिमल नंबर सिस्टम आणि बायनरी नंबर सिस्टम याला कन्वर्ट कसं करतो आपण एकमेकांमध्ये, राईट? ठीक आहे, तर आपण बघणार आहे बायनरी टू डेसिमल कन्वर्जन, राईट? एक सेकंड. तर आपण बघणार आहे की बायनरी टू डेसिमल नंबर डेसिमल कन्वर्जन. ठीक आहे, तर आपण बघणार की बायनरीला मी डेसिमल नंबर सिस्टम मध्ये कसं कन्वर्ट करू शकतो. सपोज हा माझा नंबर असेल असा कोणता तरी बायनरी नंबर सिस्टम मध्ये, म्हणजे 1 आणि 0 च्या मदतीने लिहिल्या गेलेला नंबर आहे. आता मला याला डेसिमल नंबर सिस्टम मध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. तर याला खूप सिंपल एक मेथड असते. ठीक आहे, तर जी आपण ऍक्च्युली एक्सपांडेड फॉर्म जो बघितला होता मगाशी त्याच्या टाइप्स थोडंसं लॉजिक आहे. आपण कसं बघितलं होतं 1729 याला लिहिलं होतं. कसं 1 ला कसं लिहिलं? 1 × 1000 प्लस 7 × 100 प्लस 2 × 10 प्लस 9 × 1 असं लिहिलं होतं, राईट? आपण काय 10च्या पॉवर्स मध्ये त्याला रिप्रेझेंट करू शकलो होतो. का? तर ती डेसिमल नंबर सिस्टम होती आणि डेसिमल नंबर सिस्टमचा रॅडिक्स हा 10 असतो. तर सेम काम आपण बायनरी नंबर सिस्टम मध्ये करणार आहे. बायनरी नंबर सिस्टमचा रॅडिक्स किती आहे मित्रांनो? 2. एक्झॅक्टली. तर मी ह्याला 2च्या पॉवर्स मध्ये रिप्रेझेंट करणार आहे या नंबरला, राईट? तर कसं करणार आहे? आता बघा, ही युनिट्स प्लेस आहे. याच्यात किती येणार? 1 × 2ची पॉवर किती येते? 1. युनिट्स प्लेस मध्ये किती येणार? 2ची पॉवर 1 येणार. त्यानंतर इकडे काय येणार? 0 लिहिलंय तर 0 × 2ची पॉवर काय? आता ही 10th प्लेस आहे तर मी 2 लिहिणार परत. त्यानंतर पुढे आता ही 3rd प्लेस आहे तर इकडे हा नंबर कोणता आहे? 1 आहे. तर 1 × किती लिहिलं? आता 2ची पॉवर किती येईल? 3 येईल. एक्झॅक्टली 2ची पॉवर 3. आणि मग हा जो 1 लिहिला आहे त्याचं काय होईल? 1 × 2ची पॉवर 4. आता हा पटकन कॅल्क्युलेट करा बरं किती होत आहे. हे झालं 2, हे झालं 0, हे झालं 8 आणि हे झालं 16, राईट? अच्छा, ह्याची मी जर का सम केली तर किती बनत आहे? कॅल्क्युलेट करा बरं पटकन. तर हे किती झालं? 16 + 8 24 आणि 24 + 2 किती होणार? कॅल्क्युलेट करा बरं पटकन. हे किती होऊन जाणार टोटल? 26, राईट? तर हा जो माझा नंबर लिहिला आहे बायनरी मध्ये, जर का हा जो आहे 1101 हा बायनरी मध्ये जो लिहिला आहे त्याची मी जर का डेसिमल मध्ये व्हॅल्यू बघितली तर ती किती बनते? 26. कोणत्या नंबर सिस्टम मध्ये? डेसिमल नंबर सिस्टम मध्ये. हे असं लिहिणं महत्वाचं आहे. कळलं का? राईट?
तर हे एकदम सिंपल कन्वर्जन आहे. एकदा लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित कसं कन्वर्ट केलं ते. लिहिलं लिहिलं व्हेरी गुड. तर तुम्हाला समजलंय का की डेसिमल बायनरी नंबर सिस्टम मध्ये माझा कोणता नंबर असेल तर मी त्याला कसं 2 च्या पॉवर्स मध्ये रिप्रेझेंट केलं आणि डेसिमल नंबर सिस्टम मध्ये कन्वर्ट केलं. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. आता हा थोडासा मोठा नंबर लिहिलाय, ठीक आहे, काहीच नाही, तेच करायचं आपल्याला काम. हा 0 लिहिलाय, 0 इंटू इथे 2 ची पॉवर किती येणार, 2 ची पॉवर 1 येणार. ओके, पुढे हा 1 लिहिलाय ना, मग 1 इंटू 2 ची पॉवर किती येणार, आता इकडे 2 कारण की सेकंड प्लेस आहे ती. त्याच्यानंतर पुढे काय लिहिलंय 1, तर हे काय 1 इंटू 2 ची पॉवर काय येणार आता 3 येणार. असंच मी पूर्ण शेवटपर्यंत लिहत राहिलंय आणि या सगळ्याच्या व्हॅल्यूज काढल्या किती येईल आणि त्यांचं काय करणार मी शेवटी ऍडिशन करणार आहे, सम करणार आहे त्या सगळ्या डिजिट्सचं. तर तो जो नंबर येईल माझ्याकडे तो माझा डेसिमल मध्ये असेल. ठीक आहे, तर 1 मिनिट व्हिडिओला पॉज करा आणि याची व्हॅल्यू काढून बघा किती येतात. हा काय बनेल आहे परत 0 इंटू 2 ची पॉवर 5 आणि हा काय बनेल आहे 1 इंटू 2 ची पॉवर 6. तर हे किती बनेल आहे 0 इंटू 2 ची पॉवर 0, 1 इंटू 2 ची पॉवर 2 दॅट इज 4, त्याच्यानंतर 1 इंटू 2 ची पॉवर दॅट इज 8 बनेल आहे. त्यानंतर इकडे 0 येऊन जाईल आहे, इकडे परत 0 येऊन जाईल आहे. त्याच्यानंतर 2 ची पॉवर 5 म्हटलं गेलं आहे, तर इकडे 1 इंटू 2 ची पॉवर 5 दॅट इज 32. तर आपला फायनली नंबर काय बनतो आहे 4 प्लस 8 प्लस 32. हे किती बनेल आहे 32 प्लस 8 40 आणि हे बनत आहे 44. तर हा जो काही माझा बायनरी नंबर सिस्टम मध्ये लिहिला गेलेला नंबर आहे त्याला मी डेसिमल मध्ये किती लिहू शकतो 44 लिहू शकतो. तर ह्याला कन्वर्जन मी कसं लिहिणार इक्वल टू लिहिणार आणि काय लिहिणार 44 इन डेसिमल नंबर सिस्टम. तर हे कन्वर्जन तुम्हाला समजलं आहे का, समजलंय राईट. पण आपण हे सगळं शिकतोय कशासाठी की आपल्याला बोर्डाच्या पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे. तर एक्झॅक्टली कसं लिहायचं आहे त्यासाठी हे एक आपण छोटंसं एक्झाम्पल बघूया. तर ह्याला एक्झॅक्टली जर का तुम्हाला बोर्डाच्या मेथडमध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहूयात ते बघू. आता ह्या एक्झाम्पललाच आपण परत सॉल्व्ह करू. तर ह्याला आपण कसं लिहायचं बोर्डाच्या ह्याच्यात, तर ह्याला मी कसं लिहू शकतो, हा बायनरी मध्ये आहे तर याला एरो द्यायचा आणि कसं लिहायचं की आता 2 ची 2 चा प्लेस 0 1 1 2 3 आणि 4. तर 2 ची पॉवर 4 बनताय पहिले, तर 2 ची पॉवर 4 इंटू 1 प्लस त्यानंतर इकडे काय बनताय 2 ची पॉवर 3 बनते. तर 2 ची पॉवर 3 इंटू डिजिट कोणता आहे आपला किंवा सिम्बॉल कोणता आहे 1 इंटू 2 ची पॉवर 2 आणि सिम्बॉल कोणता आहे आपला 0 प्लस 2 ची पॉवर 1 आणि सिम्बॉल कोणता आहे आपला 1. ठीक आहे, 2 ची पॉवर 1 इंटू आपला जो सिम्बॉल 1 आहे त्यानंतर खाली इक्वल टू द्यायचं आणि याचं नॉर्मल कॅल्क्युलेशन करायचं. 2 ची पॉवर 4 किती होऊन जाईल 16 इंटू 1 प्लस 8 इंटू 1 प्लस प्लस लिहिलं मी 4 इंटू 0 प्लस 2 इंटू 1. याच्यानंतर याची जी काही मॅथमॅटिकल व्हॅल्यू येईल ती काढून घ्यायची. तर समजलं का तुम्हाला हे बोर्डात कसं लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी एक असं स्टेटमेंट लिहायचं की हा जो काही आपला बायनरी नंबर होता 1101 याला बायनरी मध्ये लिहिला आहे, तर बायनरी इक्वल टू याचा जे काही इक्विव्हॅलंट येईल डेसिमल मध्ये तो असा लिहायचा. कळलं का, हे फिल इन द ब्लँक्स करून टाकायचा शेवटी जो जो नंबर असेल त्याने. कळलं. तर असं तुम्हाला थोडंसं लिहिणं अपेक्षित आहे. तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये असे क्वेश्चन्स येऊ शकतात, कन्वर्ट दिस बायनरी नंबर इनटू डेसिमल नंबर. ठीक आहे, अच्छा. तर आपण बायनरी टू डेसिमल कन्वर्जन बघितलं. आता आपण डेसिमल टू बायनरी बघूया. डेसिमल नंबरला आपण बायनरी नंबर सिस्टम मध्ये कसं लिहू शकतो. अगेन याची एक प्रोसेस आहे, एक अल्गोरिदम आहे, जसं आपण त्यासाठी बघितलं याची पण एक प्रोसेस आहे. तर परत तुम्हाला सांगतो की हे प्रॅक्टिस केल्याशिवाय जमणार नाही. तर तुम्ही नोटबुक आणि पेनचा यूज करा आणि माझ्यासोबत कॅल्क्युलेट करत राहा. ठीक आहे, आता आपल्याला कशाला कन्वर्ट करायचं आहे की 65 हा जो नंबर आहे 65 हा जो नंबर आहे त्याला मला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्यासाठी ना एक असं काहीतरी टेबल बनवावं लागतो. ठीक आहे, तर इथे मला कोणता नंबर कन्वर्ट करायचा आहे
65 तर तो लिहायचा. अच्छा, 65 मला कोणत्या नंबर सिस्टम मध्ये कन्वर्ट करायचा आहे, तर बायनरी नंबर सिस्टम मध्ये कन्वर्ट करायचा आहे. आणि बायनरी नंबर सिस्टमचा रॅडिक्स किती आहे, रॅडिक्स म्हणजे जे जितके सिम्बॉल्स मी यूज करू शकतो त्या नंबर सिस्टम मध्ये कोणताही नंबर रिप्रेझेंट करायला, दॅट इज 2, 0 आणि 1. तर बायनरी नंबर सिस्टमचा रॅडिक्स 2 असल्या कारणाने मी याला पहिल्यांदा 2 नी डिवाइड करून बघितलंय. 2 नी डिवाइड केला 65 ला, तर मला आन्सर किती येणार, 2 × 32 = 64 मिळतं. तर माझा क्वोशंट किती बनून जाईल 32 आणि माझा रिमाइंडर किती बनेल आहे 1. कळलं का, माझा रिमाइंडर किती बनेल आहे 1. त्याच्यानंतर मी परत काय केलं, एक लाईन ड्रॉ केली आणि 32 ला कशाने डिवाइड केलं, 2 नी. का, तर माझ्या नंबर सिस्टम, ज्या नंबर सिस्टम मध्ये मी कन्वर्ट करतोय, या बायनरी नंबर सिस्टम मध्ये कन्वर्ट करतो आहे, त्याचा रॅडिक्स किती आहे 2. तर 32 ला मी 2 नी डिवाइड करणार तर आन्सर येणार 16 आणि रिमाइंडर किती राहणार 0. अच्छा, मी परत 16 ला 2 नी डिवाइड केलं तर क्वोशंट किती होऊन जाईल 8 आणि रिमाइंडर होणार 0. 8 ला 2 नी डिवाइड केलं तर माझा किती होऊन जाणार क्वोशंट 4 आणि रिमाइंडर 0. 4 ला परत डिवाइड केलं तर क्वोशंट 2 येऊन जाईल, रिमाइंडर 0. 2 ला परत 2 नी डिवाइड केलं तर माझा क्वोशंट 1 येऊन जाईल आणि रिमाइंडर राहणार 0. अच्छा, हा जो शेवटचा जो 1 आला आहे त्याला इकडे कॅरी फॉरवर्ड करायचा आणि असं 1 लिहायचं. ठीक आहे, समजलं, असा एरो करायचा फक्त आणि इकडे 1 लिहायचं. अच्छा, आता हा टेबल प्रिपेअर झालेला आहे, तुमचा टेबल प्रिपेअर झालेला आहे. तर आता हा जो बायनरी नंबर आहे, तुमचा जो डेसिमल नंबर आहे 65, त्याला बायनरी मध्ये कसं लिहू शकतो आपण, तर हे उलटी काउंटिंग करायची आहे खालनं वरती. कशी उलटी काउंटिंग करायची आहे खालनं वरती. सगळ्यात पहिले काय येतोय, खालनं जर का काउंट केलं तर 1 येणार, मग 1 2 3 4 5 5 झिरोज येतात. तर 1 2 3 4 आणि 5 5 झिरो दिले आणि त्यानंतर एक 1 येतो आहे. हा माझा झाला डेसिमल सिस्टम मध्ये रिप्रेझेंटेशन. तर मला डेसिमल नंबर सिस्टम मध्ये हे सांगायला मला एक 2 लिहावं लागेल पुढे. कळलं का, तर ही अशा प्रोसेस मध्ये एकंदरीत आपण कोणत्याही डेसिमल नंबरला बायनरी नंबर मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर एकदा हे लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये पॉज करून. लिहिलं, व्हेरी गुड. अच्छा, आता स्वतःहून ट्राय करा की 108 हा जो डेसिमलचा नंबर आहे त्याला बायनरी मध्ये कसं कन्वर्ट करता येईल. पॉज करून ट्राय करा. जमलं का, ओके, जमलं असेल तर व्हेरी गुड, नाहीतर आपण परत एकदा ट्राय करू, परत एकदा बघा, व्यवस्थित लिहा आणि स्वतःहून नंतर परत ट्राय करा. तर 108 या नंबरला मला कशात कन्वर्ट करायचं आहे, बायनरी मध्ये. बायनरीचा रॅडिक्स 2 असल्या कारणाने मी ह्याला कितीने डिवाइड करणार, 2 नी डिवाइड करणार. 108 ला 2 नी डिवाइड केलं तर मला आन्सर किती मिळतंय 54 आणि रिमाइंडर किती येतंय 0. अच्छा, मी 54 ला मी काय केलं, परत 2 नी डिवाइड केलं तर मला किती मिळेल, 54 ला 2 नी डिवाइड केलं तर मला किती मिळेल 27. 27 टू जा 54 होत असतं, राईट. आणि रिमाइंडर किती मिळेल परत 0. ओके, अच्छा, आता मी 27 ला परत 2 नी डिवाइड केलं तर मला किती मिळेल आन्सर 13 क्वोशंट असेल आणि रिमाइंडर माझा किती होऊन जाईल 1. कळतंय का, इथे मी क्वोशंट लिहितो, इकडे रिमाइंडर लिहितो, इथे क्वोशंट इकडे रिमाइंडर, इथे क्वोशंट इकडे रिमाइंडर, थोडंसं डायगोनल रिलेशनशिप आहे. हे एकदा प्रॅक्टिस केलं की तुम्हाला लगेच जमून जाईल. अच्छा, मी 13 ला परत डिवाइड केले तर माझा क्वोशंट किती होऊन जाईल 6 आहे, राईट. कारण की 6 टू जा 12 बनतं आणि रिमाइंडर 1 उरतं परत, राईट. अच्छा, 6 ला मी परत 2 नी डिवाइड केलं तर क्वोशंट 3 होईल आणि रिमाइंडर किती होऊन जाईल 0, राईट. कळलं. अच्छा, त्यानंतर मी 3 ला परत 2 नी डिवाइड केलं तर माझा क्वोशंट किती 2 1 जा 2 होऊन जाईल आणि रिमाइंडर किती होऊन जाईल 1. आणि आता 1 हा 2 हून छोटा आहे, तर इथे ही प्रोसेस आपण थांबवून देऊयात आणि या 1 ला नेहमीप्रमाणे असा एरो लिहून इकडे कॅरी करून टाकूया. अच्छा, एवढं झालं, आपला टेबल प्रिपेअर झाला आहे. ज्या दिवशी इकडे 2 हून छोटी क्वांटिटी येऊन जाईल त्या दिवशी आपला टेबल प्रिपेअर होऊन जातोय. अच्छा, त्यानंतर आपण काय करणार, बॅक काउंटिंग करणार. काय करणार, बॅक काउंटिंग करणार. आणि कसं लिहिणार याला, सगळ्यात पहिले काय येतोय 1 1 0 1 1 0 0 1 1 0 1 1 0 0. तर हा कोणत्या नंबर सिस्टम मध्ये झाला, माझ्या बायनरी नंबर सिस्टम मध्ये. कोणता,
तर 108 हा नंबर डेसिमल नंबर मध्ये जो आहे, डेसिमल नंबर सिस्टम मध्ये आहे, तो मी बायनरी मध्ये कन्वर्ट करू शकलो. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल, राईट? समजली आहे तर एक क्वेश्चन पटकन तुम्ही होमवर्कच्या रूपात करून टाका की 2486 नावाचा एक नंबर आहे कोणता तरी, तर या 2486 नंबरला जो की माझा डेसिमल नंबर सिस्टम मध्ये रिप्रेझेंट केला आहे, त्याला कन्वर्ट टू तुम्हाला बायनरी नंबर सिस्टम करायचा आहे. कळलं? ओके. तर हे होमवर्क करा, स्वतःहून सॉल्व्ह करा आणि आन्सर काय येत आहे हे कमेंट सेक्शन वगैरे जमत असेल तर मेन्शन करा. ठीक आहे. अच्छा, आता आपल्याला डेसिमल टू बायनरी कन्वर्जन बघायचं आहे. हे तर बघितलं होतं, बट आता याच्यात काय आलं आहे, एक डेसिमल पॉइंट आलेला आहे. डेसिमल पॉइंट आलेला आहे. तर आपण काहीतरी बघितलं होतं की डेसिमल पॉइंट नंतर टू ची जी पॉवर असते ती परत रिड्यूस होऊन जाते. इथे किती असते आपली, जर का युनिट्स प्लेसला बघितली तर 2 ची पॉवर किती होती इकडे, इकडे किती होती माझी 2 ची पॉवर 1 होती. त्यानंतर डेसिमल पॉइंट साठी 2 ची पॉवर 0 असते. इकडे किती होतं, 2 ची पॉवर -1 बनून जाते, राईट? तर ह्या सिस्टमला कन्वर्ट करायचा थोडासा वेगळा अल्गोरिदम असतो. ह्याला आपण कसं लिहितो, थोडं थोडं सेपरेट लिहितो. याला कसं लिहिणार, थोडासा सेपरेट. आता हा जो 37.0.125 आहे, मी याला कसं लिहू शकतो, 37.125 आहे, राईट? मी याला कसं लिहू शकतो, 37 प्लस 0.125. कळलं का? असं लिहू शकतो, राईट? तर असंच थोडंसं वेगळं लिहायचं. 37 ला कन्वर्ट तर करता येतं. आत्ताच आपण शिकलो, आपण खूप कॉम्प्लेक्स नंबर पण बघितले, थोडेसे 3 डिजिट 4 डिजिट नंबर बघितले, कसे कन्वर्ट करता येईल मला कशात, बायनरी नंबर सिस्टम मध्ये. तर डेसिमल टू बायनरी 37 चा आय होप तुम्हाला जमून जाईल आणि ट्राय करा काय बनतंय. ठीक आहे. त्यानंतर आता हा जो डेसिमल मध्ये आहे त्याच्यासोबत काय करायचं, हा जर का प्रश्न उरला असेल, राईट? हा प्रश्न उरला आहे की जे आपले बायनरी जे डेसिमल पॉइंट नंतर नंबर उरतात त्यांच्यासोबत काय करायचं. तर आपण काय करणार, 1 2 आणि 3 अशा 3 प्लेसेस आहेत आपल्याकडे, राईट? तर सगळ्यात पहिले आपण काय बघणार की जो आपला 0.125 असा नंबर आहे. ठीक आहे. तर जो 0.125 हा नंबर आहे आपल्याकडे डेसिमल नंतर, राईट? त्याला मी सगळ्यात पहिले कशाने मल्टिप्लाय करणार, 2 नी मल्टिप्लाय करणार. तर 0.125 ला मी 2 नी मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं, बघा बरं, ट्राय करा. काय येतं, एक्झॅक्टली 0.25 येतं. 0.25 आलं. अच्छा, माझ्या इकडे युनिट्स प्लेस मध्ये काही आलं का, नाही. तर मी याचं आउटपुट काय लिहिणार, 0. ओके. अच्छा, आता 2 नी मल्टिप्लाय केल्यानंतर माझ्याकडे कोणता नंबर उरला, दॅट इज 0.25. 0.25 उरला. त्याला मी काय करेल, परत 2 नी मल्टिप्लाय करेल. 2 नी मल्टिप्लाय केलं तर मला किती मिळाला, 0.5 मिळाला. अगेन इकडे काही आलं का, 1 आलं का इकडे, नाही. तर याचा आउटपुट परत काय असेल, 0. ओके, सो फार कळलं. अच्छा, मी आता कोणता नंबर घेणार, 0.5 हा नंबर घेणार. याला परत मी कशाने मल्टिप्लाय करणार, 2 नी मल्टिप्लाय करणार. तर माझा आन्सर किती होऊन जाईल, 1.0 येईल, राईट? अच्छा, आता किती माझा युनिट प्लेस मध्ये 1 आलं, तर मी इकडे 1 लिहिणार. ओके, समजलं? अच्छा, आता माझा टोटल आन्सर जर का 1 येऊन गेलेला आहे तर मी ही प्रोसेस थांबवून देणार. अच्छा, कळलं का? तर आपल्याकडे जसं याचा टेबल एक तयार होत होता, असा बघा, असा टेबल तयार होत होता आणि आपण उलटी काउंटिंग करत होतो, राईट? आठवलं? अच्छा, याच्यात सुलटी काउंटिंग करायची, म्हणजे अशी वाली काउंटिंग करायची डेसिमल पॉइंट नंतर. आता हा जो नंबर आहे तर डेसिमल पॉइंट नंतर 0.125 ला कसं लिहिता येईल, 0 0 आणि 1, 0 0 आणि 1. ओके. तर आय होप तुम्ही पॉज करून 37 ला बायनरी मध्ये कन्वर्ट केलं असेल. तर त्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करून काय बनतं, 100 101 हे बनतं, राईट? कॅल्क्युलेट करून बघा. याला आपण नॉर्मली तो टेबल बनवून कॅल्क्युलेट केलं होतं, राईट? तर हा जो नंबर बनला आहे 100 101.001, हा जो तुमचा बायनरी नंबर सिस्टम मध्ये बनलेला नंबर आहे, हा तुमच्या ह्या डेसिमल नंबर सिस्टमचा कन्वर्जन आहे. कळली का प्रोसेस कशी होती? एकदम सिंपल होती. जो माझा डेसिमल सिस्टम, डेसिमल पॉइंटच्या आधीचे जेवढेही नंबर आहे
ते मी तशाच्या तसे कन्वर्ट केले. डेसिमल पॉईंट नंतरचे जो नंबर आहे त्याला लिहिलं, 2 नी मल्टिप्लाय करत गेलो. युनिट डिजिटमध्ये काही येतंय का ते बघितलं. येत असेल तर त्याला इकडे लिहत गेलो. जे काही आउटपुट आलं ते लिहत गेलो आणि मला जेव्हा 1 आला तेव्हा मी ती प्रोसेस थांबवून दिली. कळलं का? त्यानंतर मी सुलटी काउंटिंग केली आणि डेसिमल पॉईंट समोर मी त्या व्हॅल्यूज लिहून घेतल्या. कळलं? एकदम सिंपल प्रोसेस आहे. तर तसंच एकदा याचा कॅल्क्युलेट करून बघा काय येतंय तर 65.375. पॉज करा आणि कॅल्क्युलेट करून बघा. ओके, तर मी याला कसं लिहिणार? 65 मी वेगळा लिहिणार, त्याला जसं मला डेसिमल मध्ये कन्वर्ट बायनरी मध्ये कन्वर्ट करता येतच ते मी करून टाकणार तो टेबल बनवून. त्याच्यानंतर मी काय लिहिणार? 0.375. ओके, या 0.375 ला मी पहिल्यांदा 2 नी मल्टिप्लाय करणार. मला किती मिळालं आन्सर? 0.375 ला 2 नी मल्टिप्लाय केलं तर मला मिळालं एक्झॅक्टली 0.75. 0.75 मिळालं. अच्छा, काय आलं इकडे? 0च आलं ना, तर मी आउटपुट मध्ये काय लिहिणार? मला 0 मिळालं. अच्छा, आता काय घेणार मी परत? 0.75 हा नंबर घेणार, याला मी 2 नी मल्टिप्लाय करणार. मला किती मिळणार आउटपुट? 1.5 मिळणार. अच्छा, आता इकडे किती आलं? 1 आला आउटपुट मध्ये, तर मी इकडे किती लिहिणार? 1 लिहिणार. ओके, अच्छा, परत आता हा जो माझा 1.5 बनला आहे, तर मी हा 1.5 घेणार का? नाही, तर हा 1 ला मी सोडून देणार. जो डेसिमल पॉइंट नंतरचा आहे तेच घेणार. म्हणजे किती घेणार मी? 0.5. 0.5 ला घेतलं, 2 नी मल्टिप्लाय केलं तर माझा किती बनला? 1.0. आणि 1.0 हा नंबर आल्यानंतर आपल्याला ही प्रोसेस स्टॉप करून द्यायची आणि आउटपुट परत किती आला माझा? 1. ठीक आहे. अच्छा, तसंच 65 ला आय होप तुम्ही डेसिमल टू बायनरी कन्वर्जन केलं असेल. तर किती आला आन्सर 65 चं डेसिमल टू बायनरी जर का कन्वर्ट केलं तर? बघा बरं किती आलं? असं काहीतरी आलं का? 10000001 असं काहीतरी आलं का आन्सर? राईट, असं आलं असेल. 1 नंतर 4 झिरोज, 1 2 3 4च झिरोज येतील. ठीक आहे. 1 नंतर 5 झिरोज येतील. आय थिंक थांबा 5 झिरोज येतील आणि मग परत 1. तर 10000001. त्यानंतर डेसिमल पॉइंट देऊयात आणि त्याच्यानंतर आपली कशी करणार आहे? सरळ काउंटिंग करणार आहे, उलटी नाही. तर पॉइंट नंतर आपण 0 1 1 असं लिहिणार आहे. काय लिहिणार आहे? 0 1 1. कळलं का? एकदम सिंपल प्रोसेस आहे. हा तुमचा जो बायनरी डेसिमल मध्ये जो नंबर होता त्याला मी कशात कन्वर्ट केलाय? पूर्ण कम्प्लिटली बायनरी मध्ये. डेसिमल पॉइंट नंतर व्हॅल्यूज सुद्धा ते कन्वर्ट केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे. ओके, तर आता बायनरी नंबर सिस्टम ही संपली. यानंतर आपण एक दुसरी नंबर सिस्टम बघणार आहे, दॅट इज हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. तर ही आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूयात. तुम्हाला आय होप करतो सगळं समजलं असेल. बायनरी नंबर सिस्टमचे होमवर्क जे दिलंय तुम्हाला ते ट्राय करा स्वतःहून प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला ही गोष्ट जमण्यासारखी नाही आहे. तर याच्यावर थोडेसे प्रॉब्लेम प्रॅक्टिस करा, स्वतःहून कन्वर्जन करून बघा आणि नोट्स काढा व्यवस्थित. थँक्यू.